नमस्कार, मी कुणाल. C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वॉटर कप स्पर्धेमध्ये सांगलीच्या वेश्या महिलांनी केले श्रमदान. गावकऱ्यांकडून वेश्या महिलांचे जल्लोषी स्वागत. बारामतीच्या मुर्टी गावात अतिक्रमण हटावासाठी तरुणांचा नवा फंडा. कारवाईसाठी ग्रामपंचायत पोलिसांकडे धाव घेणार. हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयावर तिरडी बांधून भजन करत केले अनोखे आंदोलन. आणि बेपत्ता झालेल्या तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह. अंगाला हळद लावण्याच्या दिवशी आली अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता सविस्तर वृत्त. समाजाची घाण मानल्या जाणाऱ्या आणि समाजाचा दुर्लक्षित घटक असणाऱ्या वेश्या महिलांनी वॉटर कप स्पर्धेनिमित्त सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाच्या पाण्यासाठी श्रमदान केलंय आणि भल्या भल्यांना आश्चर्याचा धक्का बसला. नेहमी ऐशो आरामाचं आयुष्य जगणाऱ्या या महिलांनी हातात खोरेपाट्या घेऊन तासगाव नजीकच्या चिखलगोठणमध्ये ग्रामस्थांच्या बरोबरीने शेतात बांध बांधलाय. समाजाची घाण मानल्या जाणाऱ्या आणि समाजाचा दुर्लक्षित घटक असणाऱ्या वेश्या महिलांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाच्या पाण्यासाठी श्रमदान केले आणि भल्या भल्यांना आश्चर्याचा धक्का बसला. नेहमी ऐशो आरामाची जिंदगी जगणाऱ्या या महिलांनी हातात खोरेपाट्या घेऊन तासगाव नजीकच्या चिखलगोठणमध्ये महिलांनी ग्रामस्थांच्या बरोबरीने शेतात बांध बांधला. यावेळी गावात श्रमदान करण्यासाठी आलेल्या वेश्या महिलांचे गावकऱ्यांनी जल्लोषी स्वागत केले. इतिहासात पहिल्यांदा कधी बाहेरचं जग माहीत नसलेल्या या महिलांनी आपला उंबरा ओलांडून समाजाच्या प्रवाहात सहभागी होत पाण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या साईटवर जाऊन श्रमदान केले आणि अख्खे गाव अवाक झाले. सांगलीच्या सुंदरनगर वेश्यावस्तीतील या वरांगणा महिलांना कधीही बाहेरचे जग माहिती नाहीये. अपघाताने या व्यवसायात ओढल्या गेलेल्या मात्र समाजाप्रती आपली बांधिलकी बाळगणाऱ्या या महिलांनी आपला व्यवसाय बंद ठेवून एक दिवस दुष्काळी जनतेसाठी दुष्काळी भागात जाऊन श्रमदान केले. यासाठी महिलांनी एकीचे बळ दाखवत तासगाव तालुक्यातील चिखलगोठण गाव निवडले आणि सकाळीच या महिला 2 बसेसमधून त्या गावात पोहोचल्या. वरांगणा म्हणजेच वेश्या महिला म्हणजेच समाजाची घाण अशी प्रतिमा आहे. मात्र चिखलगोठण गावातील महिलांनी या महिलांचे केलेले स्वागत आणि दिलेले प्रेम या महिलांना सन्मान देणारे ठरले. वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राच्या महिला सुंदरनगरमध्ये आपला व्यवसाय करतात. यावेळी वरांगणा महिलांनी प्रेरणा मंत्र म्हणून आपल्या श्रमदानाची सुरुवात केली आहे. यावेळी तब्बल 100 मीटर पर्यंतचा मातीचा बांध या महिलांनी बांधून यामध्ये आपले योगदान दिले. नेहमीच ऐशो आरामाची जिंदगी जगणाऱ्या या वरांगणा महिलांनी हातात खोरेपाटे घेऊन काही वेळात माळरानावर मातीचा बांध बांधलाय. त्यामुळे या माळरानावर पाऊस पडल्यावर वाया जाणारे पाणी अडणार आहे आणि त्यामुळे या भागातील भूजल साठा नक्कीच वाढणार आहे. या महिलांना कधीही समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतले जात नाही. मात्र पाणी फाउंडेशनच्या या उपक्रमात सांगलीतील वरांगणा महिलांनी सामाजिक भेदभाव जुगारून आपला मानवता धर्म पाळलाय आणि दुष्काळी जनतेच्या पाण्यासाठी श्रमदान करून आपल्या अश्रूंनाही वाट करून दिली आहे. नमस्कार, माझं नाव अमीर शेख. आम्ही शेख सोरकर सुंदरनगरमधून आलो आहे. सुंदरनगरमधून आलो आहे. आमच्यात आता 150 महिला आलो आहे. 150 जी महिला आहेत. बाहेरचं देश काय गाव काय माहीत नाही आहे. खेडेगाव कसलं असते त्यांना यातली काही माहिती नाही आहे. दीपकनं येऊन सांगितलं, कलेक्टरनं असं म्हटलं आहे काय लोकांनी पाणी मिळत नाही काय नाही. त्या गावाला व आपल्याला जायचं आहे आणि म्हणून बायकांना सांगितलं आम्ही की आपल्याला अमुक अमुक ठिकाणी आपल्याला सांगलीमध्ये पाणी आहे
त्याच्यामुळं जगात काय चाललंय आपल्याला काय कळत नाही आणि या बायका घराच्या बाहेर कुठं जात नाहीत. गल्ली झाली, कुठं बाजार झाला एवढंच त्यांना माहिती आहे. बाकीचं ठिकाणं माहीत नसल्यामुळं कुठं गावात पाणी आहे का नाही ते आम्हाला काय माहीत नसते. त्याच्यामुळं आम्ही ठराव केला की कुठलं गाव आहे आपण सगळे मिळून एकदा जाऊन बघून पाणीसाठी आपण बी प्रयत्न करूया, त्यांना मदत करूया. म्हणून आम्ही 150 लोक इथं आलेलो आहे. कलेक्टर साहेबांचा आम्ही आभारी आहे की आम्ही या गावात आलो आणि आमचा एवढा अभिमान केला त्या लोकांनी की रांगोळी केले, कुंकू भंडारा लावला, मिरवणूक काढली आमची वाजवत गाजवत, की चेक्स वर्कर म्हणून आम्हाला 5 मिनिट वाटलं नाही की आम्ही या समाजचा घटक आहे असं वाटलं गेलं. त्याच्यामुळं आज पाण्यासाठी आम्ही कुठंही असू, हे गाव असू या कुठलं दुसरं गाव, आम्ही त्यांना मदत करायला आम्ही कायमचं आम्ही जायचं असं ठराव केला आहे. पाणी सगळ्याला मिळावं अशी आमची विनंती आहे की मूग जनावर बी आहे, मूग जनावरला बी पाणी कुठलं मिळणार, त्याचा एक मोठा विषय आहे. जनावरला वैरण नसते, पाणी नसते, त्याच्यामुळं लोक सगळ्या रस्त्यावर आलेत आता या पाण्यासाठी. त्यांच्या संग आम्ही सुद्धा आलो आहे. त्यांना पाण्याची काहीतरी व्यवस्था लवकरच्या लवकर व्हावं, आम्ही देवाला ही मागणी करतो. नमस्कार, मी सायली पाटील. चिखलकोटण हे माझं मूळचं गाव आहे. आज पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी वेशा महिला, शिवाय कलेक्टर, TPO, BDO आणि कृषी विभागाचे सुद्धा बरीचशीच माणसं आम्हाला इथं मदत करण्यासाठी आलेले आहेत. तुम्ही इथं बघत असाल की 2 बस भरून त्या सगळ्या महिला इथं आलेल्या आहेत. 100पेक्षा जास्त महिलांनी याच्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद घेतला आहे आणि आम्हाला सगळ्यांना ते खूप मोठ्या आणि प्रचंड संख्येने ते आम्हाला मदत करत आहेत. त्याबद्दल त्या सगळ्यांचं कौतुक आहे आणि आज पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही इथं श्रमदानाचं काम करत आहोत. त्यासाठी सर्वांचं कौतुक आणि आभार. थँक्यू. C24 तासाठी गणेश चव्हाण, सांगली. जेजुरी नजीकच्या कोळविहिरे परिसरात शुक्रवारी 7:30 वाजता कोळविहिरे गावचे सरपंच उत्तमराव जगताप यांच्या शेतात पाण्याच्या टाकीजवळ एक हरिण मागचे 2 पाय मोडलेल्या अवस्थेत आढळून आले. मात्र तुर्तास त्यांनी ते हरिण जेजुरी वन विभागाचे वनमजूर गजानन बायसकडे स्वाधीन केले. जेजुरी नजीकच्या कोळविहिरे परिसरात शुक्रवारी 7:30 वाजता कोळविहिरे गावचे मॅक्सी सरपंच उत्तमराव जगताप यांच्या शेतात पाण्याच्या टाकीजवळ एक हरिण मागचे 2 पाय मोडलेल्या अवस्थेत आढळले असून ते साधारणतः 2 वर्षे वयाचे आहे, असा एका इसमाने फोन करून माजी सरपंच बापू भोर यांना कळवले. त्यानंतर बापू भोर यांनी आपल्या 4 चाकी वाहनाने त्या हरणास जेजुरी वनविभागचे वनमजूर गजानन बायसकडे स्वाधीन केले. सदर हरणाचा शिकारीचा प्रयत्न झाला अथवा पाण्याच्या शोधात अपघात झालाय या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळू शकली नाहीयेत. मात्र या महिन्यात चिंकरा हरिण हे वन्यजीव जखमी अथवा पाणी शोधताना सापडणे या घटना वाढतच आहेत. या परिसरात हरणांची लक्षणीय संख्या वाढत असून यास वनविभाग अपुरे पडत असल्याचे दिसून येते. याकरिता वन्यजीव रक्षक नेमले जावेत अशी मागणी वन्यजीव प्रेमी करत आहेत. तुम्ही उपचार करून त्याला पुण्यासारख्या चांगल्या दवाखान्यामध्ये नेऊन त्याला काय काय करणार आहेत काय नाही याची पण माहिती आम्ही फॉरवर्ड घेणार आहोत. नाहीतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी फॉरेस्टच्या ताब्यात हरिण द्यायचं आणि पुढं काय झालं याचा कोणाला थांग पत्ता नसायचा. तेव्हा त्यासाठी सर्वांनीच जागृत असणं गरजेचं आहे आणि इथून पुढं कुणालाही कधी हरणांच्यासाठी किंवा कशासाठी प्राण्यांच्यासाठी पाण्याची जिथे मिळेल तिथे व्यवस्था करावी एवढीच अपेक्षा आहे. C24 तासाठी विजयकुमार हरिश्चंद्रे, जेजुरी. माजी मंत्री आणि येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताच शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केलाय. दरम्यान तालुक्यातील नेते मंडळींनी डीजेच्या तालावर चांगलाच ठेका धरलाय. माजी मंत्री आणि येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताच शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केलाय. विंचूर चौफुली संपर्क कार्यालय आदींसह शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी फटाके फोडून गुलाल उधळून भुजबळ साहेब सुटल्याचा आनंद साजरा केलाय. गेल्या 2 वर्षांपासून भुजबळ साहेब जेलमध्ये असल्याने मतदारसंघाचा विकास खुंटला होता. मात्र आता साहेब बाहेर येत असल्याने पुन्हा मतदारसंघाचा विकास होणार असल्याने मतदारसंघातले नागरिक आणि समर्थक जल्लोष करत आहेत. या दरम्यान तालुक्यातील नेते मंडळीने डीजेच्या तालावर चांगलाच ठेका धरला होता. माणिकराव शिंदे, अंबादास बनकर, मोहन शेलार आदींसह अनेक भुजबळ समर्थकांनी जल्लोष साजरा केलाय. या भारताला राज्यघटना देणारे डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे आज माननीय भुजबळ साहेबांना न्याय मिळालेला आहे. न्यायदेवतेवर असलेला विश्वास आज न्यायमूर्ती देशमुख साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केला. त्याबद्दल मी न्यायदेवतेचे आभार मानतो. येवलेकरांच्या वतीने खूप खूप आभार. धन्यवाद. प्रकारे येवला मतदारसंघात दिवाळी आणि ईदचा सण आज साजरा होतोय. खऱ्या प्रकारे न्याय व्यवस्थेवर आम्हाला पूर्ण विश्वास होता आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या घटनेला, या संविधानाला मानून आमचे 2.5 वर्ष या तालुक्याच्या भाग्य विधात्याला खरा न्याय मिळाला. याबद्दल येवला अल्पसंख्याक समाज व संपूर्ण महाराष्ट्राच्या ओबीसी समाज व भुजबळ प्रेमीतर्फे मी न्याय व्यवस्थेचा फार फार आभार व्यक्त करतो. त्यांनी आमच्या साहेबाला न्याय दिला त्याबद्दल मी येवलावासियांतर्फे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. महिन्यापासून गेल्या 26 महिन्यापासून येवला आणि महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजाचं नेतृत्व माननीय छगनरावजी भुजबळ यांच्यावर राज्य सरकार आणि ईडीने जी कारवाई केली होती, त्यांना अटक केली होती, त्या अटकेच्या आज म्हणतात ना, भगवान के घर देर है पर अंधेर नाही. न्याय उशिरा मिळतो पण न्याय हा मिळतच असतो. आज आमच्या येवलेवासियांसाठी आणि महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजासाठी गुढीपाडवा आणि दिवाळीचा असा म्हणावा असा हा दिवस उजाडलेला आहे की आमच्या सर्वांचं, बहुजनांचं नेतृत्व, सर्वसामान्य शेतकरी शेतमजुरांचं, ग्रामीण तरुणांचं नेतृत्व माननीय भुजबळ साहेबांचा आज कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे. उशिरा का होईना 26 महिन्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थाने भुजबळ कुटुंबियांना आणि येवलेकर जनतेला न्याय मिळाला आहे, हीच भावना आम्हा सर्व येवलेवासियांची आहे. याबद्दल कोर्टाचं आणि न्यायदेवतेचं आम्ही आभार मानतो. C24 तासाठी प्रशांत कलंके, येवला. दिव्यांग हक्क कायदा डिसेंबर 2016च्या नियमानुसार अपंग कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रहार अपंग क्रांती संघटनेचे धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली अपंग कल्याण आयुक्त कार्यालयावर पुणे येथे सुमारे 300 अपंग व्यक्तींनी आंदोलन केले. अधिकारी वठणीवर येत नसतील तर कायदा हातात घेऊ असे धर्मेंद्र सातव यांनी यावेळी सांगितले. 1995च्या अपंग हक्क सुरक्षा कायद्यानुसार अपंग व्यक्तींचे पूर्वी 7 प्रवर्ग होते. यात अंध, अस्थिव्यंग, मतिमंद, मूकबधीर, मानसिक आजार आणि बहुविकलांग असे प्रवर्ग आहेत. केंद्र शासनाने नवीन पारित केलेल्या दिव्यांग हक्क कायदा डिसेंबर 2016मध्ये नवीन 14 अपंग प्रवर्गाचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळे अपंगांचे एकूण 21 प्रवर्ग झालेत. या नवीन 14 प्रवर्गामुळे अपंगांची संख्या दुपटीने जास्त वाढली आहे. कायदा होऊन वर्ष झाले तरी नवीन प्रवर्गातील अपंग व्यक्तींना अपंगत्वाची देण्याची स्वतंत्र व्यवस्था यंत्रणा कार्यान्वित नाही आहे. त्यामुळे 14 प्रवर्गातील अपंग व्यक्ती केंद्र आणि राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित आहेत. अपंग व्यक्ती प्रवर्ग वाढल्याने अर्थसंकल्पात तरतूद देखील वाढविण्याची गरज आहे. पण शासनाने या गोष्टींकडे दुर्लक्ष करून अर्थसंकल्प तरतूद मात्र पूर्वीप्रमाणेच केली आहे. अपंग व्यक्तींसाठी अनेक कायदे तयार आहेत, पण या कायद्यांची अंमलबजावणी होत नसल्याने अपंगांच्या मागण्यासाठी दिनांक 3/5/2018 रोजी अपंग कल्याण आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर अपंग रस्त्यावर उतरले होते. अधिकारी वठणीवर येत नसेल तर कायदा हातात घेऊ असे प्रहार अपंग क्रांतीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी सांगितले. तर लवकरात लवकर कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा दीपक ढोबळे यांनी दिलाय. आज अपंग कल्याण आयुक्त कार्यालय पुणे येथे आम्ही अपंग बांधव अपंग कायद्याची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी गेले अनेक वेळा पत्रव्यवहार करून आज आंदोलनास बसलो आहे. प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने आदरणीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करत असून आंदोलनाचे अपंग कल्याण आयुक्त यांनी योग्य वेळी दखल घेऊन आम्हाला आज पत्र दिल्याने आज आम्ही आंदोलन मागे घेत आहे. 15 ऑगस्टपर्यंत ह्या मागणींची अंमलबजावणी न झाल्यास, या कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास अधिकाऱ्यांना ऑफिसमध्ये शिरून आम्ही काळे फासत आहोत. यावेळी प्रहार संघटनेचे रामदास खोत, अनिता कदम, ज्ञानेश्वर शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. C24 तासाठी अमोल जाधव, आंबेगाव. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त.
आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा, डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार, मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष, क्रॅश कोर्सेसची तयारी, कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस, स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर, त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह, कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी, मुलामुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध, मुलामुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध, क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध. 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर: ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचे ॲडमिशन बुक करा. एक्सिलेंट एज्युकेशन, डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. बारामती तालुक्यातील आदर्श सांसद ग्राम मुर्टी ही ग्रामपंचायत नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावठाणात बेकायदा अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत दखल न घेतल्याने गावातीलच काही तरुणांनी गांधीगिरीचा एक नवा फंडा काढलाय. काय आहे हा नवा फंडा? पाहूयात या वृत्तात. बारामती तालुक्यातील आदर्श सांसद ग्राम मुर्टी ही ग्रामपंचायत नव्या वादाच्या भोवऱ्यात आहे. गेली 4 दिवसात गावात घडलेल्या एका नाट्यमय प्रकारामुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावठाणात बेकायदा अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत दखल घेतली जात नसल्याने गावातीलच काही तरुणांनी गांधीगिरीचा एक नवा फंडा काढलाय. त्यानंतर अवघ्या 3 दिवसात नव्याने सुमारे 30 ते 40 दुकानांची जागा अतिक्रमण करूनच कब्जा मिळवला आहे. जुने अतिक्रमण काढा, अन्यथा आमच्या जागा कायम करा असा पवित्रा घेत प्रशासनाचे लक्ष केंद्रित केलंय. आदर्श सांसद ग्राम म्हणून तालुक्यात मुर्टी गावची ओळख आहे. गेली 3 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार DP त्रिपाठी यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. त्यामुळे गावचा सर्वांगीण विकास होईल अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे काही कामांना प्राधान्य देखील देण्यात आले. सध्या मात्र येथील एक नव्या वादामुळे तालुक्यात चर्चेचा विषय ठरलाय. अनेक वर्ष गावठाणात काही निवडक लोकांनी सार्वजनिक जागा लाटल्याचा आरोप आहे. याविरुद्ध ग्रामपंचायत ठोस कारवाई करत नाहीये. अतिक्रमण काढण्याबाबत अनेक वेळा सार्वजनिक चर्चा झाल्या आहेत.
तरीही कारवाई केली जात नाहीये। यासाठी गावातीलच काही तरुणांनी समोर येऊन नवा मार्ग शोधलाय। हा कायदेशीर नसला तरीही चुकीचा म्हणता येणार नाहीये, कारण गाव हा आपल्या सर्वांचेच आहे। यावर सर्वांचा अधिकार असावा म्हणून नव्याने काही दुकानांसाठी जागा ताब्यात घेण्याचे ठरले। गावातील सार्वजनिक जागेत दुकान थाटण्यासाठी 2 दिवसात तब्बल 30 ते 40 ठिकाणी आपल्या जागा संरक्षित करण्यात आल्या आहेत। यासाठी सिमेंटचे 2 पोल तर काही ठिकाणी लोखंडी स्टॉल लावण्याची तयारी सुरू आहे। ग्रामपंचायत प्रशासनाचा मात्र या बाबीला तीव्र विरोध आहे। तालुक्यात सध्या हा चर्चेचा विषय ठरला असून पुढील प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तर आम्ही गेली 10 वर्ष झाले की अतिक्रमणाविषयी संबंधित सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील की संबंधित अधिकारी असतील तर संबंधित अशी आम्ही बोलणं केलेलं असताना की अतिक्रमण हटावं, तर तरी त्यांची उडवाउडीची उत्तरं मिळत असल्या कारणास्तव आमच्या लोकांना आता हे गांधीगिरीचं अस्त्र वापरावं लागलेलं आहे। कारण की ह्यांना पत्र दिलं, काही केलं, कशाही पद्धतीने ते काय अतिक्रमण काढायला नाही, ते टोलवाटोलीचीच उत्तरं देतात। तर आमच्या लोकांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही जुनी अतिक्रमण काढणार नसाल तर आम्ही आता जे टाकलेले सांगाडे आहेत तर ते कायम करून घेण्यात यावेत आणि त्यांना परवानगी द्यावी, एवढीच आमच्या सर्व लोकांची विनंती आहे। बोला। नमस्कार, मी नितीन बालगुडे, मोर्टी ग्रामपंचायत हद्दीतून बोलतोय। तर आमच्या मोर्टी गावाच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये गांधीगिरी पद्धतीनं अतिक्रमणं करून मागील अतिक्रमणं लोक काढत नाहीत किंवा लोकांना काढण्यास भाग पाडलं जात नाही आणि ग्रामपंचायतीचा हा नाकर्तेपणा आज 40 वर्षापासून अतिक्रमण होत आले आहेत आणि ती अतिक्रमण अशी की गावाचा पूर्ण परिसर त्यांनी माखून टाकलेला आहे। आणि तुम्ही बघत असाल तर इकडं उजव्या साईडला आमच्या आता जे लोकांनी केले ते गांधीगिरी पद्धतीनं केलेलं अतिक्रमण आहे की तिथं फक्त खांब वगैरे उभे करून ठेवलेत की लोकांना अशी भीती आहे की कालांतराने आपल्याला जागा शिल्लक राहते का नाही, आपल्या पिढीला ही जागा बघायला मिळते की नाही, या दृष्टिकोनातनं ही जी अतिक्रमणं झालेली आहेत ह्या अतिक्रमणं ही 40 वर्षापासून जी करारनामे वगैरे नाहीत अशी अतिक्रमणं काढून टाका आणि आमच्या गाव स्वच्छ आणि सुंदर बनवण्यास ही सहकार्य करा, एवढंच आमचं अधिकाऱ्यांना एक सांगणं आहे। C24 साठी मनोहर तावरे, बारामती। कोपरगाव शहराची हद्दवाढ या संदर्भात कोपरगाव तहसील कार्यालयावर आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीत आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून त्यावर हद्दवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कोपरगाव शहराची हद्दवाढ या संदर्भात कोपरगाव तहसील कार्यालय येथे आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली आहे। कोपरगाव शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना शहरालगत असून देखील शहरी सुविधांपासून वंचित राहावे लागत होते। त्यामुळे आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून यावर हद्दवाढ निर्णय घेण्यात आलाय। कोपरगाव लगतचा ग्रामीण भाग हा शहरात समाविष्ट करून घेण्यात येणार आहे। माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवून या प्रस्तावाची अधिसूचना 16 एप्रिल 2018 रोजी प्रसिद्ध झाली आहे। यांच्यावर नागरिकांच्या सूचना हरकती मागवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे। अधिसूचना प्रसिद्ध झाल्यावर 30 दिवसात निकाल अपेक्षित आहे। अंतिम अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर हा सदरचा भाग नगरपालिकेत समाविष्ट करण्यात येणार आहे। यामध्ये धोंडेबा नगर, जेपी लोणारी वस्ती, कर्मवीर नगर, ओम नगर, सह्याद्री कॉलनी, बेंडकर वस्ती, दुल्हनबाई वस्ती आदींसह परिसर शहरास जोडण्यात येणार आहे। नागरी सुविधा पुरवण्यासाठी ज्या अडचणी निर्माण झाल्या होत्या आता शहर हद्दवाढ झाल्यावर त्या अडचणी कमी होऊन या ग्रामीण भागातील नागरिकांना आता शहरी सुविधा मिळण्यास सोयीचे होणार आहे। नव्याने शहरी भागात समाविष्ट केलेल्या भागातील शासनाकडून विशेष असे अनुदान प्राप्त करून दिले जात असल्याचे मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी सांगितले। कोपरगाव नगर परिषदेची हद्दवाढ करण्याकरता कोपरगाव नगर परिषदेने सप्टेंबर 2016 मध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे प्रस्ताव पाठवले आणि आज या प्रस्तावाची प्रारंभिक अधिसूचना 16 एप्रिल 2018 रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि याच्यावर नागरिकांच्या सूचना हरकती मागवण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी पण ती प्रसिद्ध केलेली आहे। नगरपालिकेची हद्दवाढ होऊन जो नगरपालिकेची लगतचा भाग आहे की ज्याला आज ग्रामपंचायत पण नाही आणि नगरपालिका पण नाही असा जो त्रिशंकू भाग आहे त्यामध्ये नागरिकांना नागरी सुविधा पुरवण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात। नगरपालिकेला त्याच्यामध्ये अनेक अडचणी होत्या तरीसुद्धा आपण पाणी पुरवत होतो
शक्य होतं तेवढा कचरा किंवा हे उचलत होतो, परंतु त्यांना ज्या प्रमाणात नागरी सुविधा मिळणं आवश्यक आहे तसं कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था नसल्याकारणाने तिथं पुरवता येत नव्हत्या. मात्र यासाठी नगरपालिकेने जो प्रस्ताव पाठवला त्याची शासन स्तरावर मान्य आमदार मॅडम यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून तो आज त्याची अधिसूचना प्रसिद्ध झालेली आहे आणि याच्यावर साधारण 30 दिवसात निकाल अपेक्षित आहे आणि अंतिम अधिसूचना प्रसिद्ध झाल्यावर हा सदरचा भाग नगरपालिका हद्दीत समाविष्ट होणार आहे. नव्याने समाविष्ट होणाऱ्या भागासाठी सुद्धा नागरी विभागाकडनं म्हणजे नगर विकास खात्याकडनं विशेषतः अनुदान दिलं जातं की जेणेकरून तिथं आपण चांगल्या प्रकारच्या नागरी सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. यावेळी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर, तहसीलदार किशोर कदम, उपनगराध्यक्ष विजय वाजे आदींसह ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराचा कोपरगाव ग्रामीण हा जो भाग होता तो अनेक वर्ष त्याला कुणी वाली नाही, ग्रामीणच्याही सुविधा मिळायच्या नाही आणि शहरामधूनही फारशा सुविधा मिळत नसायच्या. अगदी जन्ममृत्यूचा दाखला असेल, पाण्याची व्यवस्था असेल, रस्ते असेल, पथदिवे असतील आणि अनेक वर्ष प्रलंबित असलेला रखडलेला हा निर्णय आज शासन स्तरावर पाठपुरावा करून आज कोपरगाव ग्रामीण हा भाग शहर हद्दवाढ करण्याचा निर्णय झालेला आहे आणि शहरात समाविष्ट होणार आहे. निश्चित पुढच्या भविष्यातल्या सुविधा त्या नागरिकांना या निमित्ताने मिळणार आहे, कारण अतिशय छोट्या गोष्टीसाठी ते नागरिक त्रस्त होते. माझ्याबरोबर आता या महिला आहेत दोघी जणी, ह्या तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया देतील की त्यांनाही किती त्याचा त्रास सहन करावा लागला. नाही, आता इथे कसं असतं, एखादं काम एखाद्या लोकप्रतिनिधी हातात घेतलं की त्यानंतर वेगवेगळ्या कल्पना प्रत्येकाच्या डोक्यात येतात. मग काहींना वाटलं की याची ग्रामपंचायत करूया, तो एक प्रयोग सुरू झालेला आहे. आपण बऱ्याच 2-3 वर्ष याचा पाठपुरावा केल्यामुळे आज शहरामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय झालेला आहे. कलेक्टरने तसे आदेश दिले आणि म्हणणं मागितलेलं आहे ते 30 दिवसाच्या आत म्हणणं मांडायचं आहे. आता आपण नागरिकांशीच बोला त्या भागातल्या, ते तुम्हाला प्रतिक्रिया देतील. पण मला ग्रामीण बंद स्वतःचं ग्रामीण जिथं मी राहते 15 वर्षापासून तर माझा स्वतःचा दाखला मिळाला नसल्यामुळे माझा मुलगा मला तिथं वंचित त्या ट्रेनिंगपासून वंचित ठेवावं लागला. तिथं राहायचं तिथंच, कचरा तिथंच. शहरीच्या महिलांना किती तिथं दारामध्ये कचरा गाडी, पाण्याची सुविधा त्यांना एका दिवसात पाणी. ग्रामीणमध्ये 4 दिवसाला 8 दिवसाला पाणी. का बरं तुम्ही हद्दी बाहेर आहे, तुमचा तो हक्क नाहीये, हे का बरं असं? आम्ही डबल पट्टी भरतोय ना, डबल कर आकारतोय आम्ही, तरी सुद्धा त्या सुविधा त्यांना जास्त. लाईट तिथं फक्त शनिवारी लोड शेडिंग तिथं. इथं एकदम ग्रामीण म्हणजे ग्रामीण सारखंच इथं पूर्णपणे वापर देतात. खेड्यात आल्यासारखं पावसात पाय ठेवूशी वाटत नाही, पाहुणे येत नाहीत तुमच्या दारात ना, चिखल गाडी लावायला ना सुविधा, रस्त्यापर्यंत घरापर्यंत येण्यासारखी सुद्धा सुविधा नाही. तिथं शहरीमध्ये जा, डांबरी दारापर्यंत डांबरीकरण त्यांचं. जेणेकरून पोरांची सुद्धा आज आमच्या दाखला मिळण्यापासून 15 वर्षापासून ह्या ताई राहतात तिथं, त्यांना रहिवासी दाखला सुद्धा मिळत नाही, आधार कार्ड नाही त्यांचा. आज का बरं का रहिवासी दाखला त्यांना अवेलेबल होत नाही. 3 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी आज माझा मुलगा जाऊ शकला नाही. 3 महिने असतो सुट्टीमध्ये घरी, फक्त का तर दाखला मिळाला नाही. आमदारताई नगरपालिका हद्दीत येण्यासाठी ठराव झालाय, त्याबद्दल आमदारताईंचे सगळे आम्ही ग्रामीण भागातले रहिवासी म्हणून आभार मानतो. C24 तासाठी योगेश डोके, कोपरगाव. जेजुरी औद्योगिक वसाहतीत जेजुरी वीज महावितरण विभागाने लिंबाची मोठी झालेली झाडे कोणताही विचार न करता चक्क कापून टाकल्याचे चित्र दिसून आले. वीज तारांना अडथळा होत असल्याचे कारण सांगून ही कत्तल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पुरंदर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात असतानाच त्यातच कडक उन्हाळा असताना जेजुरी MIDC मधील मोठ्या परिश्रमाने लावलेली आणि नुकतीच मोठी होऊ पाहत असलेली लिंबाची झाडे कोणताही विचार न करता जेजुरी वीज महावितरण विभागाने चक्क कापून टाकल्याचे चित्र दिसून आले. याबाबत MIDC उपअभियंता राजेंद्र भोसले यांना विचारले असता आम्ही त्यांना झाडे वरून छाटणे तीही छोटी पण मोठी नाही असा आदेश दिला होता. याबाबत त्यांना जाब विचारला जाईल असे स्पष्ट सांगितले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ जेजुरी या उपविभागामध्ये महामंडळातर्फे अनेक प्रकारची झाडं लावलेली आहेत व ती जोपासलेली आहेत. बुधवारच्या दिवशी जिमा संघटनेतर्फे एक मीटिंग आयोजित केली होती. तिच्यामध्ये MSEBला विचारण्यात आलं की पॉवर सप्लाय पुन्हा का खंडित होतो. त्याबद्दल त्यांनी असं सांगितलं की झाडं तारांना टच होतात आणि त्यामुळे वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे त्यांना झाडांच्या फांद्या कट करण्यासाठी आम्ही परवानगी दिलेली आहे. परंतु आज रोजी असं आढळलं की त्यांनी 2 लिंबाची झाडं खोडापासनं कट केलेली आहेत. त्यांचे संबंधित ज्युनियर इंजिनियर रॉय म्हणून आहेत, त्यांच्याशी मी संपर्क साधला.
एकीकडे शासन म्हणते की झाडे लावा आणि झाडे जगवा, तर दुसरीकडे चक्क नियम ताब्यावर बसून झाडांची कत्तल केली जाते आणि प्रथमच मोठ्या प्रमाणावर वाढलेले तापमान, झाडांची कमतरता यामुळे लोक हैराण होऊ लागलेत. अशा प्रकारे झाडांची कत्तल होत असल्याची खंत पर्यावरण मित्र राहुल गावडे आणि दत्ता मुरकुटे यांनी व्यक्त केली आहे. एमआयडीसीमध्ये पाहण्यात आलं की एमआयडीसीच्या आवारामध्ये झाडं तोडण्याचा प्रकार चालू होता. मी विचारणा केली असता एमआयडीसी ऑफिसने सांगितलं की MSCBनी झाडं तोडलेली आहेत. तर MSCBनी तोडलेली पाहता एमआयडीसीने आणि MSCBनी मिळून हा झाडांचा पराक्रम असा केला दिसतो. या ठिकाणी झाडं तोडण्यामध्ये आलेली आहेत, ती झाडाच्या बुंद्यापासून झाडं तोडलेली आहेत. ही झाडं तोडताना महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने जो आपल्या नेहमी संदेश दिला जातो, झाडं जगवा झाडं लावा, इथे तर झाडं तोडा आणि पैसे कमवा असा उपक्रम मला दिसत आहे. आज पुरंदरमध्ये टेम्परेचरचं प्रमाण 38 ते 40च्या आसपास गेलेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये वन्य प्राण्यांचे यांचे खूप मोठे हाल होतात. अशाच परिस्थितीमध्ये एकीकडे झाडे लावा आणि झाडे जगवा असं शासन सांगतं, तर दुसरीकडे बेहिशोब झाडांची कत्तल होत आहे. या असाच एक प्रकार जेजुरी MIDCच्या भागामध्ये झालेला आहे. येथे 2 मोठी झाडं बुडापासून कापलेली आहेत. जर काय झाडांची अडचण येत असेल तर त्यांच्यावरच्या फांद्यात तोडण्याची परवानगी दिली जाते, परंतु बुडापासून झाडांना तोडण्याची परवानगी अजिबात मिळत नाही. त्या व्यतिरिक्त एक झाड लावून ते पूर्ण वाढेपर्यंत आणि त्याचा निसर्गाशी रिलेशन येईपर्यंत साधारण 5 ते 10 वर्षाचा कालावधी असतो. आज एक झाड जरी लावलं तर या परिसरामध्ये झाड येईल का नाही याचीही गॅरंटी नाही आहे. अशाच अवस्थेत ही जी कत्तल झालेली झाड आहे, या झाडांचं काय? दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो नव्हे, पुरंदर हा दुष्काळाबाबत शापितच समजला जातो. म्हणून पुरंदरमध्ये अनेक वृक्षांची कत्तल झालेली ही चित्र पाहायला मिळतात. आता याच वसाहतीमध्ये म्हणजे जेजुरीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये शासन म्हणते झाडे लावा झाडे जगवा. औद्योगिक वसाहतला हा संदेश मात्र इथं पाळला जात नाही आहे. जेजुरी MSCBच्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली मात्र इथं झाडाची कत्तल झाल्याचं सरळ सरळ चित्र पाहायला मिळते. विजेच्या तारांना झाडं लागतात म्हणून त्यांची कत्तल अगदी मुळापासून केली जाते. वास्तविक पाहता त्याचा वरचा भाग तोडून टाकणं हे त्याच्यावर उपाय असताना त्यांनी मुळासकट झाडं तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामुळे पर्यावरणवादी सगळे नाराज झालेले आहेत. जयाद्रीच्या कुशीत मात्र झाडांची सरळ सरळ कत्तल होत असल्याचं उघड दिसत आहे. C24 तास विजयकुमार हरिश्चंद्र, जेजुरी. या बातमीबरोबरच बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. प्रभाग क्रमांक 26 मधील नागरी सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेचे हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त कार्यालयात सुस्त प्रशासनाची तिरडी बांधून भजन केले आणि अधिकाऱ्यांना जाब विचारलाय. प्रभाग क्रमांक 26 मधील वाहतूक कोंडी, भाजी मंडई अतिक्रमण, नो हॉकर झोन, डुकरांचा सुळसुळाट या समस्यांसाठी वारंवार प्रशासनाकडे लोकशाही मार्गाने मागणी केली आहे, परंतु अधिकाऱ्यांनी येथील नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केलंय. याचा जाब विचारण्यासाठी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे आणि नगरसेविका प्राची अल्हाड यांच्या नेतृत्वाखाली हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयावर महिलांसह मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवा शेवाळे, विकास भुजबळ, अभिमन्यू भानगिरे आदींसह नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेत. अधिकारी आंदोलन ठिकाणी आले नाहीत. महिला भर उन्हात टाहो फोडत असताना सर्व अधिकारी वातानुकूलित वातावरणात कार्यालयात बसले होते. 10 दिवसात कारवाई झाली नाही तर आंदोलनाची दिशा तीव्र केली जाईल असा इशारा यावेळी नाना भानगिरे यांनी दिलाय. नाना भानगिरे यांनी सहाय्यक आयुक्त सुनील यादव यांना आंदोलनकर्त्यांनी मागण्याचे निवेदन दिले. यावेळी नगरसेवक नाना भानगिरे यांनी C24 तासशी बोलताना सांगितले की हंडेवाडी रोड नो हॉकर झोन झाला पाहिजे. येथे मोकाट डुकरे खाजगी व्यावसायिकांनी सोडले आहेत. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय. पाणी पुरवठा सुरळीत व्हावा अशी मागणी करूनही अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नाहीयेत. दिवसाआड पाणी देता आणि सुविधा पुरवू शकत नाही.
तर नागरिकांनी कर भरू नका असे आवाहन यावेळी त्यांनी बोलताना सांगितले. पुणे शहरामध्ये प्रभाग क्रमांक 26 असा आहे की त्या ठिकाणी फक्त दिवसाआड पाणी पुरवठा होतो. ते दिवसाआड पाणी पुरवठासुद्धा अपुरा पाणी पुरवठा असतो, कमी दाबाने पाणी पुरवठा, वेळेत पाणी येत नाही. सर्व प्रभागामध्ये सामान्य कुटुंबातले नागरिक त्या ठिकाणी जातात. बैठी घरं असल्यामुळे त्यांना हातावरचं पोट असल्यामुळे त्यांना अपरात्री येणारं पाणी हे आवडत नाही. त्यामुळे रोजच्या रोज पाणी पुरवठा त्या ठिकाणी झाला पाहिजे म्हणून जे काय आम्ही आज प्रशासन आमच्या प्रभागात जे दुर्लक्ष करते, जे सावधतेची भूमिका देते, म्हणून त्यांची आज अंत्ययात्रेच्या माध्यमातून त्यांचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. म्हणून ज्या प्रभागातल्या समस्या आहे त्यामध्ये प्रामुख्याने अजितांनी सांगितल्याबरोबर पाण्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सातत्याने शिवसेनेच्या माध्यमातून डुकराचा प्रश्न असेल, त्याचबरोबर हांडेवाडी रोडचा नोकर झोनचा प्रश्न असेल, भाजी मंडईचा प्रश्न असेल, हे सर्व गोष्टी आम्ही घेऊन आज सर्व शिवसैनिक आज रस्त्यावर उतरून हे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आणि प्रशासनामध्ये आमच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी सांगितलं आहे की 8 दिवसामध्ये ज्या काही समस्या तुमच्या प्रभागामध्ये आहे त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू. हे करीत असताना या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिकांच्या वतीने या ठिकाणी प्रभाग क्रमांक 26मध्ये राहणाऱ्या नागरिकांना जाहीर आव्हान केलं आहे, जोपर्यंत आपल्याला आपल्या हक्काच्या जे काही सुविधा असेल, त्यामध्ये आरोग्य असेल, त्यामध्ये पाणी असेल, कचरा असेल, या सर्व जोपर्यंत सुविधा मिळत नाही तोपर्यंत कोणी या ठिकाणी टॅक्स महानगरपालिकेमध्ये भरू नये असंही आव्हान आम्ही त्या ठिकाणी सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमोर केलेलं आहे. मी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही जर 8 दिवसामध्ये या सर्व समस्या सोडवल्या नाही तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी होईल. आणि त्याचबरोबर हे आंदोलन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कार्यालयामध्ये असेल, त्या ठिकाणी आम्ही सर्वजण शिवसैनिक त्या ठिकाणी आयुक्त कार्यालयामध्ये डुकरं सोडू, याला सर्व जबाबदार प्रशासन त्या ठिकाणी असेल. त्याचबरोबर पुन्हा एकदा ठिकाणी प्रभागामध्ये सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करतो, कोणीही जोपर्यंत आपल्या चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळत नाही तोपर्यंत टॅक्स कुणीही भरू नये. त्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी मी नागरिकांना आवाहन करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये या सुविधा सोडवण्यासाठी सातत्याने प्रायत्न मी असेल, आमचे शिवसैनिक सातत्याने आवाज उठवत आलेला आहे. येणाऱ्या 21-22 तारखेला जिल्ह्यामध्ये बी हे संपूर्ण प्रश्न घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करणार आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो. तसेच सहाय्यक आयुक्त सुनील यादव यांनी C24 सालशी बोलताना सांगितलंय की डुकरांच्या प्रश्नावर पुनर्वसन केले जाईल आणि कारवाई होईल. पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल, अतिक्रमणे काढण्यात येतील. या प्रभागात भेट देऊन प्रश्न समजावून घेऊन आणि बैठक घेऊन रखडलेले प्रश्न मार्गी लावू. जशी चर्चा केली आपण त्याप्रमाणे पाणी पुरवठ्याच्या तिथे भौगोलिक परिस्थितीमुळे दिवसाआड काही भागात पाणी पुरवठा करावा लागत आहे. पण आता जसं आश्वासन दिलं आहे पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे ते पाहणी करून एका 8-10 दिवसात तिथला पाणी पुरवठा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि अतिक्रमणच्या बाबतीत हांडेवाडी रोडची जी मंडई आहे चिंतामणी नगरच्या तिथली ती आपण शिफ्ट करतो आहे पुढच्या आठवड्यामध्ये. आत्ता तिथला सगळा राडावडा आणि साफसफाईचं काम चालू आहे. तिथली मंडई शिफ्ट झाल्यानंतर जे काही अनऑथराईज हॉकर्स दिसतील आपल्याला त्या रस्त्यावर हांडेवाडी रोड आणि मोहम्मदवाडी रोडवर तर त्याच्यावर आपण कारवाई करणार आहोत. तसंच डुकरांच्या बाबतीमध्ये पुनर्वसनासाठी प्रस्ताव आपण ठेवतो आहे. जे डुक्करवाले आहेत त्यांचं एकदा पुनर्वसन झालं तर त्यांना फिक्स जागा मिळेल आणि त्याच्यामुळे जो नागरिकांना त्रास होत आहे डुकरांचा तो कमी व्हायला मदत होईल. तसंच डुकरांवरची कारवाईसुद्धा आपण आता वाढवतो आहे तर त्याच्यामुळे बराच रिलीफ मिळेल. तसेच नगरसेविका प्राची अल्हाड यांनी C24 सालशी बोलताना सांगितलंय की प्रभागातील समस्या वाढतच चालल्या आहेत. प्रशासनाला वारंवार सांगूनही कोणतेही प्रश्न सोडवले जात नाहीयेत. प्रशासन प्रभागातील समस्या सोडवण्यात निष्क्रिय झालंय. म्हणून हा मोर्चा क्षेत्रीय कार्यालयावर आणलाय. प्रभागातील कामे मार्गी लागली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आलाय. पुणे महानगरपालिकेमध्ये येऊन मोहम्मदवाडी असेल, काळीपदळ असेल, हांडेवाडी रोड असेल, या भागाला अनेक वर्ष झालेले आहेत. तरी पुणे महानगरपालिकेच्या ज्या बेसिक सुविधा आहेत त्याच्यापासून अजूनही आमचे सर्व नागरिक हे वंचित आहेत. याचे एकच कारण आहे की प्रशासन हे किती निष्कर्षपणे काम करत नाही. म्हणून आज हे आंदोलन आपण प्रशासनाला जाब विचारण्यासाठी केले की कधी आमच्या प्रभागामध्ये बेसिक प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह होणार आहेत. म्हणजे प्रामुख्याने पाणी हे नियमित कधी येणार आहे, सुरळीत आणि स्वच्छ पाणी हे रोज चांगल्या दाबाने आम्हाला कधी मिळणार आहे.
दुसरं आहे डुकरांची समस्या, ही काळी पडाळ असेल, हंडेवाडी रोड असेल, या पूर्ण प्रभागामध्ये डुकरांची समस्या ही किती गंभीर आहे ही प्रशासनाला माहिती असून पण ते काही चांगली कारवाई करत नाही आहेत. मग हंडेवाडी रोड हा आपल्या भाजी बंडई तिथून स्थळांतर करून हंडेवाडी रोड हा नो हॉकर झोन नानांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये मान्य करून घेतला असूनही प्रशासनाने अजून काहीच हंडेवाडी रोडवरती हॉकर्स असेल, एन्क्रोचमेंट असेल हटवण्यासाठी काहीच काम केलेलं नाही आहे. एन्क्रोचमेंट आणि हॉकर्स हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत, त्यामुळे ट्रॅफिकची समस्या हंडेवाडी रोडला होत आहे. रेल्वे गेटमुळे होणारं ट्रॅफिक आणि नंतर ह्या अतिक्रमणमुळे होणारं ट्रॅफिक, या सगळ्या समस्यांना रोज सामोरे जाणारे आमचे नागरिक आहेत. त्यांना सगळ्यांना म्हणून आज ह्या प्रशासनाला आम्ही जाब विचारण्यासाठी हे आंदोलन काढलं. तिथे जास्तीत जास्त महिला ह्या सहभागी होत्या, कारण महिलांना पाणीची समस्या ही गंभीरपणे माहिती आहे की रोज अपरात्री पाणी येते, रात्री अपरात्री पाणी येते, कमी दाबाने येते, दूषित येते. या समस्यांना किती दिवस 1 वर्ष झालं आम्ही हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये असू, GBsमध्ये असू कंटिन्यूस आवाज उचलतो तरी प्रशासन काहीच काम करत नाही. नेहमी आम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम सांगितले जातात. आयुक्तांपर्यंत आम्ही निवेदनं देऊन झाली पण नेहमी आम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम सांगितले जातात. सोल्युशन हे आम्हाला अजून मिळालेलं नाही. म्हणून आम्ही ह्यावेळेस प्रशासनाची मीटिंग घेऊन त्यांना 1 आठवड्याचा वेळ दिलेला आहे. पुढच्या 11 तारखेच्या प्रभाग समितीच्या मीटिंगनंतर ते आपल्याला नक्कीच सांगतील की आपल्या प्रभागातील प्रॉब्लेम्स हे कसे सॉल्व्ह. C24 तासाठी तुकाराम गोडसे, हडपसर. बारामती तालुक्यातील पश्चिम भागात अनेक गावातून सध्या वॉटर कप या स्पर्धेला रंगत वाढली आहे. कायम दुष्काळग्रस्त पळशी गावात सर्व ग्रामस्थ या निमित्ताने एकत्र आले आहेत. अनेक सामाजिक संस्थांनीही ग्रामस्थांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. बारामती तालुक्यातील पश्चिम भागात अनेक गावातून सध्या वॉटर कप या स्पर्धेला रंगत वाढली आहे. कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पळशी गावात सर्व ग्रामस्थ या निमित्ताने एकत्र आले आहेत. सकाळी 6 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत गावातील लहान थोर श्रमदान करण्यासाठी बाहेर पडतात. येथील ग्रामपंचायतचे सरपंच तसेच सर्व सदस्य जलसंधारणाच्या कामासाठी आघाडीवर आहेत. अनेक सामाजिक संस्थांनीही ग्रामस्थांच्या मदतीसाठी पुढाकार घेतलाय. या भागातील कायम दुष्काळ सदृश म्हणून पळशी गावची ओळख आहे. येथील बहुतांश धनगर समाज मेंढपाळ म्हणून ओळखला जातो. गेली अनेक वर्षे या परिसरात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष आहे, त्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आलाय. आजही या गावातून मोलमजुरीसाठी बाहेर जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु पुढील काळात पळशी हे गाव पाणीदार करण्यासाठी गावकऱ्यांनी आता शपथ घेतली आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी शेतजमिनीतून आडवे चर काढण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी दगडांचे बांधारे तयार करण्यात आले असून संपूर्ण कामात महिला आणि शालेय मुले स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत. येथील ग्रामस्थात जनजागृती करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गणपत गडदरे, विद्यमान सरपंच बाबासाहेब चोरमले, ज्येष्ठ कार्यकर्ते गुलदगड सर, काशीनाथ पिंगळे, ग्रामसेविका नीता हिरवे यांचा मोठा सहभाग आहे. काही सामाजिक संस्थांकडून कामासाठी मशीन पुरवण्यात आले असून यामुळे कामाचा वेग वाढलाय. दरवर्षी या कामासाठी सातत्य ठेवणार असल्याचे उपस्थितांनी बोलताना सांगितले. मी दीपाली हिरवे, ग्रामसेवक पळशी. आमच्या पळशी गावामध्ये म्हणजे जिरायती पट्टा, पूर्ण जिरायती पट्टा 22 गावांमधला, त्याच्यामध्ये पाण्याचं खूप दुर्भिक्ष असून इथं टँकरची यापूर्वी बऱ्याच दिवसापासून टँकर चालू होते आणि आता येथील लोक कामासाठी महिला, जास्त करून महिला टेम्पोमध्ये बसून स्थलांतरित होतात. म्हणजे कामापुरतं बाहेर जायचं आणि परत संध्याकाळी घरी. ह्यांची स्थलांतर थांबण्यासाठी आणि पाण्याचा साठा वाढण्यासाठी आम्ही हे वॉटर कपमध्ये भाग घेतलेला आहे. 2018चा वॉटर कप आम्हाला मिळेल अशी आमची आशा आहे. तरी लोकांचा सहभाग प्रतिसाद थोडासा कमी होता, त्याच्यामुळे आम्ही वाडे वस्त्यांवरती लोकप्रबोधन, लोकसहभाग वाढवण्यासाठी सभा घेतल्या आणि आमच्या आणखीन सभा चालू आहेत. उद्याच्या ग्रामसभेमध्ये आम्ही स्थलांतरासाठी जाणाऱ्या महिलांचे टेम्पो अडवणार आहे. तरी उद्याच्या महाश्रमदानाला आम्ही ते टेम्पो अडवून सगळ्या महिलांना श्रमदानासाठी उत्स्फूर्त करणार आहे. तरी मी बारामती तालुक्यातील पळशीगावचा सरपंच रावसाहेब चोरमले. आमचं पळशीगाव हे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत 2018मध्ये सहभागी झालेला असून आम्ही जे वॉटर कप स्पर्धेमध्ये ज्या बाबी ठरवून दिल्या त्या सर्व बाबींमध्ये सहभागी झालेलो आहोत. सर्वात अगोदर आम्ही 8 एप्रिलला श्रमदानाचं काम हाती घेतलं आणि बऱ्याच ठिकाणी कंपार्टमेंट बंडिंग आणि LBSची बरीचशी कामं केली. आजही आम्ही कंपार्टमेंट बंडिंगची कामं करत असून काही ठिकाणी CCTVची कामंसुद्धा केलेली आहेत. पळशी गावातील ग्रामस्थांचा यामध्ये
बऱ्यापैकी सहभाग असून अजूनही आम्हाला अपेक्षा आहे की बरेचसे लोक घरातून बाहेर पडतील आणि शेवटच्या राहिलेल्या 20 दिवसामध्ये आम्ही सर्वोच्च असं काम करू आणि जे स्पर्धेमध्ये क्रायटेरिया ठरवून दिले त्या सर्व क्रायटेरियामध्ये आम्ही उत्कृष्ट कामगिरी करून या स्पर्धेमध्ये कसं आम्हाला बक्षीस मिळवता येईल, तालुक्यातलं किंवा राज्यातलं बक्षीस कसं मिळवता येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. येणाऱ्या पुढील काळात दुष्काळाच्या झळा कमी होतील अशी गावकऱ्यांना अपेक्षा आहे. C24 ताससाठी मनोहर तावरे, बारामती. या बातमीबरोबरच बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्वसत्य विद्यानिकेतन राहुरी सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता 1ली ते इयत्ता 5वी वर्गासाठी सेमी इंग्रजी माध्यमाचे प्रवेश सुरू. आपल्या मुलांनी मोठं व्हावं असं आम्हाला देखील वाटतं आणि म्हणूनच गेल्या 7 वर्षांच्या यशस्वी गुणवत्तेच्या जोरावर उत्तमातील उत्तम गुणवत्ता देण्यासाठी कटिबद्ध असलेले ग्लोबल स्कूलच्या व्यवस्थापनानं पालकांच्या आग्रहास्तव सेमी इंग्रजी माध्यमांचे वर्ग सुरू करण्यात आलेत. या सेमी इंग्रजी माध्यमाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्गाची फक्त एकच तुकडी आणि प्रत्येक तुकडीत फक्त 30च विद्यार्थी असणार आहेत. मोठ्या शहरामधील स्कूलमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा राहुरी शहर आणि परिसरातील विद्यार्थ्यांना मिळाव्यात म्हणूनच विश्वसत्य विद्यानिकेतन सेमी इंग्रजी माध्यमाची स्थापना केली गेली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून 365 दिवस स्कूल सुरू ठेवण्याचा संकल्प स्कूलने केला आहे. या संकल्पनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्कूल प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये विविध ॲक्टिव्हिटींचा समावेश स्कूलने केला आहे की जसे की कराटे, मार्शल आर्ट, स्विमिंग, म्युझिक, त्यामध्ये तबला, पखवाज, पेटी, त्याचबरोबर अबॅकससारखे क्लासेस आहेत. त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी नवीन उपक्रम जे आहेत की लेझिम असेल, झांज पथक असेल, ढोल पथक असेल, या पथकांची निर्मिती विद्यार्थ्यांकडून केली जाणार आहे. शैक्षणिक टाईम टेबल व्यतिरिक्त जो अतिरिक्त वेळ आम्हाला मिळणार आहे त्या वेळेचा सदुपयोग होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यासाठी या 365 दिवस संकल्पनेचा उपयोग स्कूल करून घेणार आहे. आणि म्हणूनच प्रत्येक क्लासरूम डिजिटल असणार आहे. तसेच आपल्या पाल्याचा होमवर्क, परीक्षेचे मार्क्स, वेळापत्रक आपल्या स्कूलनं गुगल प्ले स्टोअरवरती तयार केलेल्या ॲपच्या माध्यमामधनं आपल्या अँड्रॉइड मोबाईलवरती घर बसल्या समजणार आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थी स्पर्धेच्या युगामध्ये टिकणं गरजेचं ठरतं. म्हणूनच स्कूलमध्ये संगीत, गायन, तबलावादन, हार्मोनियम, वादन, नृत्य, खेळ आणि संस्कृत यासारखे विषय शिकवले जातात. सुसंस्कृत आणि चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडवण्याच्या उद्देशानं स्कूलमध्ये भरपूर सहशालेय कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. चला तर मग आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करूया. आपला एक निर्णय आपल्या पाल्याचं उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. राहुरी शहर आणि आजूबाजूच्या परिसरामधनं स्कूलची बस सुविधा उपलब्ध आहे. उच्च प्रशिक्षित, अनुभवी आणि साऊथ इंडियन शिक्षक वृंद. चला तर मग आजच आपल्या पाल्याचा प्रवेश विश्वसत्य विद्यानिकेतन राहुरी या ठिकाणी निश्चित करूया. स्कूलचा पत्ता ग्लोबल स्कूल, नवीन बिल्डिंग, काळे आखाडा रोड, राहुरी. राहुरी बस स्टँड पासून 1 किलोमीटर अंतरावरती. ऑफिसचा पत्ता ग्लोबल किड्स प्री प्रायमरी विभाग बिल्डिंग, गोकुळ कॉलनी, म्हस्के हॉस्पिटल समोर, राहुरी. संपर्क प्रोफेसर डॉक्टर रामकिसन ढोकणे सर. मोबाईल क्रमांक 7588 09 47 94 आणि 7588 09 47 95. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव टाकळी येथील रहिवासी 26 वर्षीय सतीश वेणुनाथ वाकचौरे याचा ऐन हळदीच्या दिवशी सकाळी खिरडी गणेश शिवारातील विहिरीत मृतदेह आढळून आलाय. या घटनेने कोपरगाव आणि वैजापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव टाकळी येथील रहिवासी सतीश वेणुनाथ वागचौरे वय वर्ष 26 याचा ऐन हळदीच्या दिवशी सकाळी खिरडी गणेश शिवारातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने कोपरगाव आणि वैजापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे। कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव टाकळी येथे राहणाऱ्या सतीश वेणुनाथ वागचौरे हे 2 दिवसांपासून घरातून बेपत्ता होते। याबाबत त्यांच्या घरच्यांनी पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल केली होती। 2 दिवस शोध घेऊनही काही तपास लागत नव्हता। तसेच सतीश याचा मोबाईल बंद असल्याने त्यांच्याशी संपर्कही होऊ शकला नाही। परंतु 5 मे रोजी सकाळी खिरडी गणेश शिवारातील विहिरीलगत उभी असलेली गाडी आणि विहिरीत तरंगत असलेले प्रेत येथील नागरिकांनी पाहिले। मिसिंग असलेला फोटो आणि गाडी नंबर याची पोस्ट व्हॉट्सअपला नातेवाईकांनी टाकली होती। त्या पोस्टवरील गाडी नंबर हाच असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क केला। नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली तर त्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता। हा आपला सतीशच आहे ही त्यांची खात्री पटली। सतीश याच्यावर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। मयत सतीश याचा साखरपुडा 15 दिवसांपूर्वी झाला होता। तर 5 मे रोजी त्याला हळद लावून 6 मे रोजी त्याचे वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील मुलीशी लग्न होणार होते। परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते। ज्या दिवशी अंगाला हळद लागणार त्याच दिवशी त्याच्यावर त्याच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली होती। या घटनेने कोपरगाव आणि वैजापूर तालुक्यात शोककळा पसरली होती। सतीश हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता। त्याच्या 2 बहिणी असून त्यांचा विवाह झालेला आहे। सतीश हा अत्यंत प्रामाणिक आणि होतकरू मुलगा असून तो आत्महत्या करू शकणार नाही। त्याचा घातपात झाल्याची शक्यता असल्याची चर्चा नागरिक आणि नातेवाईकांमध्ये होती। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कडनोर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। C24 साठी योगेश डोके, कोपरगाव। मशीनद्वारे कृत्रिम दूध उत्पादन त्वरित बंद करावे या मागणीचे निवेदन राहुरी तालुक्यातील अखिल किसान संघटना आणि एकलव्य संघटना यांच्या वतीनं नायब तहसीलदार यांना 5 मे रोजी देण्यात आले। या निषेधार्थ राहुरीच्या तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना मोफत दूध वाटण्यात आले। मशीनद्वारे कृत्रिम दूध उत्पादन त्वरित बंद करावे या मागणीचे निवेदन राहुरी तालुक्यातील अखिल भारतीय किसान संघटना आणि एकलव्य संघटना यांच्या वतीने नायब तहसीलदार यांना 5 मे रोजी देण्यात आले। तर लुटता कशाला फुकटच दूध प्या असे म्हणत तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना मोफत दूध वाटप करण्यात आले। दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यात सध्या अतिरिक्त दुधाचे उत्पादन झाल्याने भाव कमी झाल्याचे सरकार सांगत आहे। मात्र सरकारच्या मान्यतेने दुधाच्या एका टँकरचे मशीनद्वारे 3 टँकर करण्यात येतात। शेतकऱ्यांकडून जास्त फॅटचे दूध घेऊन ग्राहकाला कमी फॅटचे दूध देण्यात येते। मशीनच्या दुधामुळे दुधाचे अतिरिक्त उत्पादन होते। तसेच हे कृत्रिम दूध एक प्रकारचे विषच आहे। त्यामुळे सरकारने मशीनच्या दुधाचे उत्पादन बंद करावे। तसेच सरकारने शेतकऱ्यांची होणारी 10 रुपयाची लूट स्वतः सहन करून शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर अनुदान द्यावे। सरकारने दूध प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा राज्यभरातील सर्व दूध उत्पादक जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि तहसील कार्यालयावर मोफत दूध वाटण्याचे आंदोलन हाती घेतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। दिलेल्या निवेदनावर गोरख देवकर, नामदेव पवार यासह आदींच्या सह्या आहेत। आज आम्ही या ठिकाणी राहुरी तहसील कार्यालयामध्ये दूध वाटप करण्यात आलेले फुकट दुधाला दर कमी असल्यामुळे आम्ही राहुरी तालुक्यामध्ये आंदोलनचे हे केलेले आहे। 10 तारखेपर्यंत असंच आंदोलन चालू राहणार आहे। आमच्या आपलं किसान सभेच्या वतीने आम्ही आंदोलन केलेलं आहे। त्या संदर्भात दुधाला आम्ही वाव मिळाला पाहिजे व 3.5% दूध खरेदी करतात ग्राहकांना 1.5% दूध देतात। त्याच्यामध्ये काहीतरी हे व्हायला पाहिजे। त्यांचे सरकारने ज्यावेळेस 28 रुपये दराने जाहीर केलेलं आहे तर आता 28 रुपये दर मिळत नाही आहे, 18 रुपये दर मिळत आहे। तर बाकीचे ग्राहकांना तर 30 रुपये लिटरने गाईचं दूध मिळते। तर त्याच्यामध्ये कुठंतरी 10 रुपयाचं नुकसान होते। 10 रुपये कुठंतरी शासनाने कुठंतरी हे करायला पाहिजे। आज राहुरी तहसील या ठिकाणी विविध सामाजिक संघटना आणि छावा क्रांतीवीर सेना, एकलव्य संघटना, त्याच्यानंतर भूमिपुत्र संघटना यांच्या वतीने दूध दरी वाढीबाबत माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। शासनाचा जो हमी भाव आहे 27 रुपये त्याप्रमाणे शेतकऱ्यांना दर दिला जात नाही, तो 17 रुपयापर्यंत दिला जातो। तर या दरातली जी तफावत आहे 10 रुपयाची ती तफावत लवकरात लवकर भरून काढून
शेतकऱ्यांना 27 रुपये दर देण्यात यावा यासाठी या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा व येथील महसूलचे जे कर्मचारी आहेत त्यांना आम्ही शेतकऱ्यांनी फुकट दूध देऊन त्याचा एक गांधीगिरी पद्धतीने एक निषेध केलेला आहे. जर शासनाने 27 रुपये जो हमी भाव आहे ठरवून दिलेला तो जर दिला नाही तर यापेक्षाही आक्रमक आंदोलन आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येईल. C24 ताससाठी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, राहुरी. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. वॉटर कप स्पर्धेमध्ये सांगलीच्या वेश्या महिलांनी केले श्रमदान. गावकऱ्यांकडून वेश्या महिलांचे जल्लोषी स्वागत. बारामतीच्या मुर्टी गावात अतिक्रमण हटावासाठी तरुणांचा नवा फंडा. कारवाईसाठी ग्रामपंचायत पोलिसांकडे धाव घेणार. हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयावर तिरडी बांधून भजन करत केले अनोखे आंदोलन. आणि बेपत्ता झालेल्या तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह. अंगाला हळद लावण्याच्या दिवशी आली अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात, बिनधास्त.